नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा संपली की प्रत्येकाला ओढ लागते ती श्रावण महिन्याची. कारण श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय महिना मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यात लाखो भक्त भगवान शंकरांची सेवा करतात, उपवास करतात किंवा पारायण करत असतात. त्यामुळे प्रत्येकालाच एक प्रश्न पडला आहे की यंदा म्हणजे 2026 मध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होणार, केव्हा संपणार, यावर्षी किती श्रावणी सोमवार असणार आहे आणि या महिन्यात कोणकोणते मोठे सण येणार आहे, या सर्व प्रश्नांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि म्हणून माहिती कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत ऐका. आता सर्वप्रथम आपण श्रावण महिना नेमका केव्हा सुरू होणार आहे याबद्दल माहिती बघूया. तर बघा, यावर्षी 11 ऑगस्ट 2026 ला दर्श अमावस्या सुरू होणार असून 12 ऑगस्ट 2026 या दिवशी दर्श अमावस्येची समाप्ती असणार आहे आणि त्यामुळे श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवारी सुरू होणार आहे. या दिवशी श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. त्याचबरोबर श्रावण महिन्याची समाप्ती ही केव्हा होणार आहे तर 10 सप्टेंबर 2026 ला दर्श पिठोरी अमावस्या आहे. याच दिवशी बैलपोळा देखील आहे आणि 11 सप्टेंबर 2026 ला दर्श पिठोरी अमावस्येची समाप्ती असणार आहे आणि याच दिवशी श्रावण महिन्याची देखील समाप्ती होणार आहे. म्हणजेच श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 गुरुवारी सुरू होत असून 11 सप्टेंबर 2026 शुक्रवारी श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. तर या दोन महत्त्वाच्या तारखा सर्वांनी लक्षात ठेवायच्या आहे. आता यानंतर आपण पाहूया श्रावणी सोमवार नेमके किती आहे आणि केव्हा आहे. तर बघा, यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहे. पहिला श्रावणी सोमवार असणार आहे 17 ऑगस्ट 2026. दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे 24 ऑगस्ट 2026 ला. तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे 31 ऑगस्ट 2026 ला आणि चौथा श्रावणी सोमवार असणार आहे 7 सप्टेंबर 2026 ला. आता बघा, श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, शिवलिंगावर जल, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि मनापासून महादेवाची पूजा करत असतात. आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 4ही सोमवारी आपल्याला भगवान शंकरांसाठी उपवास करायचे असतात आणि त्यांची आपल्याला पूजा करायची असते, अभिषेक करायचा असतो. आता यानंतर श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते प्रमुख सण येतात त्याची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, 17 ऑगस्टला आहे नागपंचमी आणि 17 ऑगस्टलाच श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असणार आहे आणि म्हणून या वर्षीच्या प्रत्येक श्रावणी सोमवारला एक विशिष्ट तिथी जुळून आलेली आहे आणि म्हणून या वर्षीचे जे 4ही श्रावणी सोमवार आहे त्या 4ही श्रावणी सोमवारांना विशिष्ट तिथींचा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून हे जे श्रावणी सोमवार आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहे. तर पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्टला आहे आणि 17 ऑगस्टलाच नागपंचमी आहे. म्हणजेच श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असा दुर्मिळ योग यावर्षी जुळून आलेला आहे. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. त्याचबरोबर श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरी साजरी केली जाते. आता ज्या नवविवाहित महिला असतात त्यांच्यासाठी मंगळागौरीचा सण हा विशेष महत्त्वाचा असतो. यानंतर 24 ऑगस्टला पुत्रता एकादशी आहे. त्यानंतर 28 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण आलेले आहे. त्यानंतर 4 तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. 5 तारखेला गोपाळकाला आहे आणि 7 तारखेला पुन्हा अजा एकादशी आहे आणि 10 तारखेला आहे दर्श पिठोरी अमावस्या म्हणजेच बैलपोळा. तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात येणारे महत्त्वाचे सण आणि त्यांच्या तारखा आहे. तर बघा, श्रावण महिना हा सणांचा राजा मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सण आलेले असतात आणि म्हणून श्रावण महिन्याला भगवान शंकरांच्या सेवेसोबतच विविध सणांचा राजा देखील मानलं जातं. बघा, यावर्षी श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार आलेले आहे आणि प्रत्येक श्रावणी सोमवाराला एक विशिष्ट तिथीचा योग जुळून आलेला आहे आणि म्हणून या वर्षीच्या श्रावणी सोमवारांचा जो योग आहे तो खूप दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे. तर पहिला श्रावणी सोमवार आहे 17 ऑगस्ट 2026 ला आणि याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे. त्यानंतर दुसरा श्रावणी सोमवार आहे 24 ऑगस्टला. याच दिवशी पुत्रदा एकादशी सुद्धा आलेली आहे. त्यानंतर तिसरा श्रावणी सोमवार आहे 31 ऑगस्ट 2026 ला आणि याच दिवशी संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहे. चौथा श्रावणी सोमवार आहे 7 सप्टेंबर 2026 ला. या दिवशी आलेली आहे अजा एकादशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चौथ्या श्रावणी सोमवाराला शिवामूठ ही गव्हाची आलेली आहे. म्हणजे या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना गव्हाची शिवमूठ अर्पण करायची आहे.
अशा प्रकारे यावर्षी जे श्रावणी सोमवार आहे त्यांचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या 4ही श्रावणी सोमवारांचा उपवास करायचा आहे. भगवान शंकरांचा अभिषेक करायचा आहे, सेवा करायची आहे. आता बघा, श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी उपवास करण्याची प्रथा आहे, परंपरा आहे. अनेक जण श्रावण महिन्यामध्ये एकभुक्त राहून उपवास करत असतात, म्हणजे एकच वेळ जेवण करायचं असा नियम श्रावण महिन्यामध्ये अनेक जण पाळतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये जेवढे श्रावणी सोमवार येतात त्या दिवशी उपवास केला जातो. विशेषतः स्त्रिया श्रावण महिन्यातील शनिवारचा उपवास देखील आपल्या भावासाठी करत असतात. तर अशा प्रकारे श्रावण महिन्याचं धार्मिकदृष्ट्या खूप जास्त मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण महिनाभर सात्विक आहार घ्यायचा आहे आणि भगवान शंकरांची भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे. कारण श्रावण महिना हा भगवान शंकरांचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. तर बघा, यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट पासून सुरू होऊन 11 सप्टेंबर पर्यंत असणार आहे. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.